आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मोठा निर्णय झाला असल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत। त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। मात्र बघा, आता 36 जिल्ह्यांपैकी सर्वात आधी 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या या ठिकाणी 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत। डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। मात्र आता या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वाटप केला जाणार आहे। मात्र एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करणे शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचं जाहीर करण्यामध्ये आलं आहे आणि त्यानुसार आता सर्वात आधी 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत आणि त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत। मात्र सर्वात आधी आता 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी सोडण्यामध्ये येत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून आता 3 मोठे धडाकेबाज निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत। पहिला निर्णय सरकारने घेतला आहे तो म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये वाटप करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। त्या बैठकीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब म्हटले की लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन चालणार नाही, कारण की या ठिकाणी जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला फार उशीर झाला होता आणि यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींनी म्हणजेच की नाराजी या ठिकाणी व्यक्त केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आणि सरकारने आता 2 हप्त्यांचे पैसे देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत सरकारच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की सरकारने 3 मोठे निर्णय जाहीर केले आणि त्यामधील पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा निर्णय तो म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तिसरा देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये असे एकूण आता साधारणतः 3830 रुपयांची रक्कम ही तुमच्या देखील खात्यावरती आता जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे। 76 जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव की लगेच तुमच्या देखील खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होतील। आता 76 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्हाला देखील एकूण 3830 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांच्या माध्यमातून मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी
बहिणी खुश झाल्या आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही असं देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे. या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करण्यामध्ये येत आहे. मात्र आता बघा 36 जिल्ह्यांपैकी सर्वात आधी 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी सर्वात आधी जमा होणार आहेत. कारण की एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणं शक्य नसल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने हप्ता वाटप होणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची देखील यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत. सरकारच्या माध्यमातून 3 मोठे धडाकेबाज निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत. त्यातील पहिला निर्णय म्हणजेच की या ठिकाणी सरकारने घेतला आहे तो म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत. आता एकंदरीत जर बघायला गेला तर नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून असं सांगण्यामध्ये येत होता की आज नोव्हेंबर महिन्यात हप्ता येणार, उद्या नोव्हेंबर महिन्यात हप्ता येणार. मात्र नोव्हेंबर महिना संपला तरी लाडक्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नव्हते. त्यामुळे नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या ठिकाणी सरकारला हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे सरकारने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून तातडीची बैठक बोलवण्यामध्ये आली आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले. पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायचा सरकारने निर्णय जाहीर केला. त्यानुसार आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे हे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन चालणार नाही. कारण की या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता द्यायला सरकारला देखील उशीर होत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी देण्याचा निर्णय जाहीर झाला. कारण की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी खूप उशीर झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून पहिला निर्णय म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वाटप करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर सरकारने दुसरा लगेच निर्णय घेतला तो म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला. म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून तिसरा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये देखील वाटप करण्याचा निर्णय आता सरकारने जाहीर केला आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशा पद्धतीने ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते तर जमा होत असतात मात्र आमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होत नाही. आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होणार आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता काय करावं लागणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत. मात्र त्यातच आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अर्जंट असे सूचना आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त लक्षपूर्वक बघत चला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता नवीन नियम या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे लाखो बहिणी आता अपात्र होऊ शकतात. म्हणजेच की लाखो बहिणींचे हप्ते आता अचानक बंद देखील होऊ शकतात. त्यामुळे सरकारने सांगितले की आता प्रत्येक महिलांनी 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आता 2 कामे करावी लागणार आहेत. सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. आता सरकारने कोणते 2 कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता नवीन नियम लावलेले आहेत. त्यामुळे लाखो बहिणी अपात्र होऊ शकतात. म्हणजेच की लाखो बहिणींचे हप्ते अचानक आता बंद देखील होऊ शकतात. त्यामुळे सरकारने सांगितलेली प्रत्येक 2 कामे या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणींना करायची आहेत आणि ज्या बहिणी या ठिकाणी 2 कामे करतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अर्जंट सूचना देण्यामध्ये आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी महत्त्वाची सूचना बघायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून नवीन कडक नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना ही 2 कामे करावी लागतील. ही जर 2 कामे तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये जमा होतील. आता कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण बघूयात.
तर आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करावी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। लक्षपूर्वक बघत चला। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत करण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे। ज्या महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आता शासकीय म्हणजेच की कर्मचाऱ्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघड आले आहे। अशा महिलांना आता सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा महिलांनी ई-केवायसी करा, कारण की सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करणे अत्यंत या ठिकाणी आवश्यक करण्यामध्ये आले आहे, अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। यामुळे केवळ खरे लाभार्थीच योजनेचा लाभ घेऊ शकतील। म्हणजेच की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम कोणतं, तर तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करा। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता तुमचे जे आधार कार्ड आहे, आता बघा प्रत्येक लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल तर ते जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। अशा पद्धतीने ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या महिलांनी ही 2 कामे केली असतील तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती आता हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटची प्रक्रिया सुरू झाली म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होत असते आणि आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते। आता एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास शक्य नसल्यामुळे पहिल्या दिवशी काही जिल्हे, दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे म्हणजेच की पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने हप्त्याची रक्कम या ठिकाणी वाटप केली जात असते। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तर बघा आता एकंदरीत जर बघायला गेला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने हप्ता हा वाटप केला जात असतो। पहिल्या दिवशी याच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार, दुसऱ्या दिवशी याच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असं काही या ठिकाणी सांगता येत नसलं तर या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होत असते। त्यामुळे या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर जर पहिल्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर दुसऱ्या दिवशी होतील आणि जर दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर तिसऱ्या दिवशी 100% होतील। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता कोणत्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं हे आपण थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असतात। लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून सरकारच्या माध्यमातून नवनवीन योजना या ठिकाणी राबवण्यामध्ये येत असतात आणि त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जात असतो। आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर पात्र असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। वर्षाकाठी सरकार 3 हप्ते देत असते, प्रति हप्ता 830 रुपये म्हणजेच की वर्षाचे 3 हप्ते यांची जर बेरीज केली तर 830 आणि 830 म्हणजेच की साधारणतः 2490 रुपयांची रक्कम या ठिकाणी वर्षाकाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती
जमा केले जात असते। आता बऱ्याच महिलांचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आता बघा, ज्या महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील, ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमध्ये पात्र असतील, तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जात असतो। आता बघा, ज्या महिलांच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे, म्हणजेच या ठिकाणी LPG गॅस सिलेंडर ज्या महिलेच्या नावावरती असेल, तर अशाच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जर तुमच्या घरी LPG गॅस सिलेंडर असेल आणि ते तुमच्या नावावरती असेल, तर तुम्ही 100% मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकता। आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, योजनेच्या लाभासाठी तुम्ही या ठिकाणी गॅस एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करू शकता। जर तुमच्या घरामध्ये LPG गॅस सिलेंडर असेल आणि ते तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असेल, तर तुम्हाला 100% गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी गॅस एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल। कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात, तर या ठिकाणी बघा, सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील, ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये पात्र असतील, ज्या महिलेच्या घरी गॅस असेल म्हणजेच की LPG गॅस सिलेंडर असेल आणि ते महिलेच्या नावावरती असेल, तर अशाच महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाईल। अशा पद्धतीने या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता सध्या वाटप केला जात आहे। ज्या महिला या ठिकाणी योजनेमध्ये पात्र असतील, तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता त्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता बघूयात। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं, म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला, तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 16 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असून आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून साधारणतः 1 तारखेपासून असं सांगण्यामध्ये येत आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज येणार, उद्या येणार असं या ठिकाणी, म्हणजेच की नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून सांगण्यामध्ये येत होतं, प्रसार माध्यमातून सांगण्यामध्ये येत होता। आता नोव्हेंबर महिना संपला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का नाही आणि मिळणार तर नेमका कधी मिळणार असा प्रश्न हा विचारला जात आहे। आणि त्यातच लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नव्हे, तर आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्यास देखील 18वा हप्ता वाटप केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं। आता या ठिकाणी सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला, तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये, म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण किती, तर 3000 रुपये आता फक्त पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता नेमके कधी जमा होणार, म्हणजेच की या 2 हप्त्यांचे पैसे नेमके तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर बघा, सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं, म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून, त्यानंतर असं सांगण्यामध्ये आलं की नोव्हेंबर महिन्यामध्येच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यामध्ये येईल, मात्र तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला। त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे राज्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागू होती आणि त्यामुळे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप झाले नाहीत। आता या ठिकाणी बघू शकता, साधारणतः 3 ते 4 तारखेदरम्यान या ठिकाणी निवडणुका आहेत, मतदान आहेत, त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निवडणुकानंतर हप्त्याची रक्कम जमा होणार आहे, म्हणजेच की साधारणतः 4 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र का जमा होणार, तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला आणि नोव्हेंबर महिना हा संपला असल्यामुळे आता डिसेंबर महिना सुरू आहे आणि आता सरकारला डिसेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये द्यावा लागणार आहे, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये वाटप झाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार, तर या डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आणि डिसेंबर महिन्यास देखील हप्ता याच डिसेंबर महिन्यामध्ये देण्यामध्ये येणार आहे, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला। याचा अर्थ याच डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कधी जमा होणार, तर बघा,
3 ते 4 तारखेपर्यंत या ठिकाणी साधारणतः निवडणुका असतील आणि निवडणुका झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये 3 ते 4 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केली जाईल असं सांगण्यात येत आहे। म्हणजेच की याचा अर्थ अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही, कारण की अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि सरकारने सांगितलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। ई-केवायसी जर केली नसेल तर ई-केवायसी करा। त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता या ठिकाणी बघू शकता महिलांच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होणार अशा पद्धतीची बातमी समोर आली होती। त्यामुळे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला होता की आमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होणार का आणि हे 10,000 रुपये आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत। तर या ठिकाणी बघू शकता 10 लाख महिलांच्या खात्यावरती खटाखट 10,000 रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री जमा करणार अशा पद्धतीची बातमी समोर आली होती। त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे देखील वातावरण निर्माण झाले होते की आमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होणार का नाही। तर या ठिकाणी आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी बातमी समोर आली आहे ती या ठिकाणी बिहार राज्यातील आहे। याचा महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी महिलांशी काहीच संबंध नाही। म्हणजेच या ठिकाणी बिहारमधील महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी 10,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। याचा फायदा महाराष्ट्रातील महिलांना या ठिकाणी होणार नाही। या ठिकाणी अशा पद्धतीची बिहारमधील बातमी होती। त्यामुळे महिलांना या ठिकाणी काळजी करण्याची या ठिकाणी गरज नाही किंवा या ठिकाणी बघू शकता बिहारमधील बातमी आहे। बिहार सरकार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 10,000 रुपये या ठिकाणी देणार आहे। याचा महाराष्ट्रातील महिलांशी काहीच संबंध नाही। त्यामुळे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या खात्यावरती 10,000 रुपये या ठिकाणी जमा होणार नाहीत। मात्र सध्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता राज्यातील महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशा पद्धतीने ही रक्कम आता जमा होणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील देखील महिलांना आता या ठिकाणी काहीसा दिलासा मिळणार आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।